2023 मध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मोठा राडा झाला होता आणि यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राज्यभर पेटला। आता या दगडफेकीवरनं मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आतापर्यंतचा सगळ्यात गंभीर आरोप केलेला आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लक्ष केलं आणि त्यावरनं अर्थातच दोन्हीकडच्या प्रतिक्रिया आल्या। बघूयात हा रिपोर्ट। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते। होय, पवार साहेबांचे आमदार होते। याचा एव्हिडन्स काय, याचा प्रूफ काय, ही मीटिंग कधी झाली, कुठे झाली आणि कोण? वाळेकर त्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली की रात्री 2 वाजता मीटिंग झाली। त्यांना जर एवढी मोठे त्यांनी आरोप केलाय, मग ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले? 2 वर्षांपूर्वी अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी झालेला राडा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। याला कारण म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला गौप्यस्फोट। अंतरवालीमध्ये दगडफेकीचा प्लॅन आदल्या रात्री ठरला आणि त्यावेळेस शरद पवार गटाचा एक आमदार बैठकीमध्ये सहभागी होता असा दावा त्यांनी केलाय। तर खासदार सुप्रिया सुळेंनी भुजबळांचे आरोप फेटाळत पुराव्यांची मागणी केली आहे। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते। होय, पवार साहेबांचे आमदार होते। मी नावं सुद्धा घेतले। सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला। पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर चोपायचे। महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला। 84 पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले। हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा। मी खूप विनम्रपणे आदरणीय माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की तुम्ही एक खूप मोठा आरोप हा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात जिथे मी काम करते त्याच्यावर केलेला आहे। माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनम्र विनंती आहे की ह्याचा एव्हिडन्स काय, ह्याचा प्रूफ काय, ही मीटिंग कधी झाली, कुठे झाली आणि कोण? तुम्ही सत्तेमध्ये आहात, त्याच्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हालाही माहिती असेल। माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली माझ्या कानावर आलेली नाही, ना कुठल्या वर्तमानपत्रात आलेली आहे, ना कुठल्या रिपोर्टमध्ये मी तरी ना ऐकली आहे ना वाचली। अंतरवालीत दगडफेकीचा प्लॅन आदल्या रात्री ठरल्याचा दावा करताना भुजबळांनी वाळेकर नावाच्या व्यक्तीचा हवाला दिलाय आणि त्यानंतर पोलिसांवर हल्ला झाल्याचं भुजबळांनी म्हटलंय। बापूराव वाळेकर हे तिथले ग्रस्त त्याच्यात असलेले, त्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली की रात्री 2 वाजता मीटिंग झाली आणि दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांवर हल्ला झाला। वाळेकर म्हणून ग्रस्त, मला नंतर नाव आठवत नव्हतं, मग रात्री त्यांनी कुणीतरी सांगितलं त्यांचं नाव वाळेकर, त्यांनी सांगितलं आपलं। मी खूप हात जोडून विनम्रपणे माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की ही मीटिंग कुठे झाली, किती वाजता झाली, कोण हजर होतं, या सगळ्याचं त्यांनी पारदर्शकपणे ही माहिती देशाला सांगावी, राज्याला सांगावी। पण मलाही उत्सुकता आहे की कोण होतं, त्याचा एव्हिडन्स काय, तुमच्याकडे रिपोर्ट आहे का? आणि मग रिपोर्ट असा असेल तर त्यांनी मीडियाला सांगायच्या ऐवजी ह्याच्यात पोलिसला कंप्लेंट केली पाहिजे। माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहेत ना, त्यांना सांगितलं पाहिजे ना। तुम्हाला सांगितलं तर ठीक आहे, पण मग त्यांना जर एवढी मोठे त्यांनी आरोप केलाय, मग ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले? अंतरवाली सराटीमध्ये तेव्हा पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर लाठी चार्ज झाल्याचं बोललं जात आहे। ही वस्तुस्थिती माहिती असताना सुद्धा शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्या ठिकाणी गेले असा दावा सुद्धा भुजबळांनी केला होता। मात्र आता भुजबळांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केलाय। पवारांना खरी वस्तुस्थिती सांगितली असती तर ते अंतरवालीत गेले नसते असं भुजबळांनी म्हटलंय। मी म्हटलं शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोललेलो आहे। आणि मी हे पण म्हणालो की शरद पवारांना हे जर अगोदर सांगितलं होतं की सांगितलं असतं की 84 पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते, परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा झाला।
त्याबद्दल भुजबळ साहेबांनी नंतर पण तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे. भुजबळ साहेबांनी सांगितलं की हे त्या गोष्टीचा कारण नसताना हो का त्या सगळ्याची इन्क्वायरी झालेली आहे. ती पोलीस इन्क्वायरी जर आपण बघितली तर त्याच्यातनं दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. काय कुणी केलं काय कुणी नाही केलं. दरम्यान आरक्षणाचा वाद हा आमदार आणि खासदार पाडापाडीपर्यंत पोहोचलाय. जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावेळी मराठवाड्यातील आमदार खासदारांनी स्टेज हजेरी लावत पाठिंबा दिला होता. त्यामुळे जरांगेंना समर्थन देता त्या लोकप्रतिनिधींना पाडा अशी भूमिका भुजबळांनी ओबीसी मेळाव्यातून घेतली. तर मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना धडा शिकवा असा पलटवार जरांगे पाटील यांनी केलाय. निवडणूक आली तर जरांगे उभा राहतो, निवडणूक आली तर जरांगे उभा राहतो. जरांगे उभा राहिला का पाया पडायला गेले, पैसे अमुक घ्या तमुक घ्या तमुक घ्या. हे काय चाललं आहे? पण तुम्ही जर एकत्र झाला आणि ठरवलं जे जे त्या जरांगेच्या पायाशी जातील आणि जे जे त्या जरांगेच्या माध्यमातून सपोर्ट करतील आमच्या विरोधात, त्यांना इलेक्शनमध्ये धडा शिकवणार. ते जर आपल्या मराठीचे नेते आपल्याला सपोर्ट करत असतील, ओबीसी बांधव आपल्याला सपोर्ट करत असले, त्यांना बघून घेऊ जर असं म्हणत असला, त्यांना धडा शिकवा असं जर बोलत असला, तर मराठ्यांच्या लोकांनी सुद्धा जे जे आपल्या विरोधात जात आहेत नेते ओबीसीचे, त्यांना पण धडा शिकवणं आता गरजेचं आहे. जसं छगन भुजबळ करील तशीच भाषा, तीच पद्धत आता इथून पुढं राबवल्याशिवाय ती गप्प बसणार नाही आहे. त्याला जशाल तसं उत्तर इथून पुढे सुद्धा द्यायचं, आता धडे शिकवायचे. 2 वर्षांपूर्वी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनावेळी झालेल्या राड्यानंतर मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला. जरांगे पाटील मराठा आंदोलक म्हणून उदयास आलेत. पुढे जरांगे पाटील यांनी अनेक आंदोलनं करत आरक्षण मिळवून दिलं. त्यामुळे त्यांच्या मागे बारामतीची ताकद आहे असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून वेळोवेळी करण्यात येतोय. मात्र आता भुजबळांनी प्रथमच थेट पवार गटाचं उघडपणे नाव घेतल्यानं वाद पेटलाय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.